हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज इथे सकाळी सकाळी घरातली थोडी काही कामं आवरलेली आहेत आणि म्हटलं चला आज काही ब्रेकफास्ट बनवलेला नव्हता. सकाळी चहा बिस्किट जरा जास्तच खाल्लेले होते, म्हणून ब्रेकफास्ट स्किप केला. पण ड्रॅगन फ्रूट मागवलेलं होतं काल आणि आज म्हटलं ब्रेकफास्टमध्ये जे आहे तेच खाऊयात मस्त. सो कधीतरी असं होतं की ब्रेकफास्ट स्किप करून जे आहे, जर फ्रूट्स असतील तर फ्रूट्सवर जो आहे तो ब्रेकफास्ट होऊन जातो. आणि ज्या दिवशी असं होतं ना, मग मी त्या दिवशी ट्राय करते की जेवण जे आहे ते 12 वाजता तरी आपण जेवायला बसलंच पाहिजे. तसं तर पिया ट्युशनला वगैरे जात असते, मग ती 12 वाजता घरी आली की तोवर जेवण तयार असतं आणि लगेच जेवायला बसायचं. आणि मग त्या दिवशी जे आहे म्हणजे उशीर न करता लवकर जेवण करायचं. कारण बऱ्याच वेळा असं होत असतं की आपलीच जास्त करून बायकांची जी असते ना, म्हणजे असं समजा की उठल्यानंतर दुपारी जेवण करेपर्यंत आपली जास्त दगदग होत असते. त्यामुळे ब्रेकफास्ट जास्त गरजेचा आहे. सो मी आज अशा पद्धतीने ब्रेकफास्ट जे आहे ते नियोजन केलं. आणि काय होतं की हे खाऊन झाल्यानंतर पण जसं आता समजा की आता 10 वाजले असतील, तर मग मी 11 वाजता पण जे आहे म्हणजे एखाद तासानंतर असं ठरवते की जो ड्रायफ्रूटचा लाडू मी बनवून ठेवलेला असते की तो एक तोंडात टाकून घ्यायचं, काम करता करता तोही एक खाल्ला जातो आणि मग तेवढी एनर्जी येते. मग नंतर जे आहे ते 12 वाजता आपण जेवण करणारच आहोत अशा पद्धतीने. चला आता आम्ही हे ड्रॅगन फ्रूट एन्जॉय करतो. तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की मी जे आहे ना कंपोस्ट बऱ्यापैकी घरीच बनवत असते. पण प्रत्येकाला हे शक्य नसतं, म्हणून मी लवकरच एखादा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे आहे ना असं बजेट फ्रेंडली एखादं कंपोस्ट जे आहे ते शेअर करेल. पण तात्पुरतं मी आता जे घरी बनवलेलं होतं ना ते बनवून गेलेलं होतं. म्हणजे ते तर महिन्याभरापूर्वीच बनलेलं होतं. पण ते जिथे मी ठेवलं होतं ना, पावसाचं खूप पाणी त्याच्यामध्ये पडलं होतं आणि पूर्ण परत गच्च ओलं झालेलं होतं. म्हणून मी वाट बघत होती की जरा सुकल्यानंतर जे आहे ना तर ते तेव्हा त्याला काढून घेऊयात. तर काय झालं की तेव्हा त्याच्यामध्ये परत पाणी पण पडलं, त्यामुळे ते पूर्णपणे डिकम्पोज झालेलं नाही आहे. आणि इथे पिया बघा, आता तिला अगदी 5-10 मिनिटात मला ट्युशनला सोडायला जायचं होतं, पण ती म्हटलं एवढं काम माझ्याकडे 10 मिनिटं आहेत, तर चला आपण एवढं एक काम करून घेऊया. तर तीही लगेच आली इथे बघण्यासाठी. सो बघा, तुम्हाला जर कंपोस्ट बनवायचं असेल ना, तर एक सिंपल अशी प्रोसेस सांगते. कुठली जशी मी एक बरणी घेतलेली आहे, तिला 2-3 असे होल करून घ्यायचे, जेणेकरून एअर सर्क्युलेशन होतं. आणि आता जी लेअरिंग करायची असते ना, काय करायचं, खाली थोडी माती टाकायची, त्यावर ओला कचरा टाकायचा, सुका कचरा टाकायचा, परत माती टाकायची, ओला कचरा टाकायचा, सुका कचरा टाकायचा, अशी लेअरिंग करत जायची. आता माती आणि ओला कचरा तुम्ही टाकून घेऊ शकतात किचन वेस्ट म्हणून, पण जो सुका कचरा असतो त्यामध्ये तुम्ही न्यूजपेपर टाकून घेऊ शकतात. किंवा तुम्हाला खूपच प्रत्येक वेळा सुक्या कचऱ्याची जी आहे ती लेअरिंग करायची गरज नाही आहे. तुम्ही त्यामध्ये तुमचे गार्डनमध्ये जे काही पत्ते वगैरे थोडेफार असतात, सुकलेली फुलं असतात, देवघरातली फुलं असतात, ते सुद्धा तुम्ही यूज करून घेऊ शकतात. आणि थोडं पाणी शिंपडून द्यायचं. 8-10 दिवसानंतर डब्बा फुल भरला की त्याच्यामध्ये जे आहे ना थोडीशी दह्याचं जे पाणी असतं ना, दहीचं पाणी ते टाकायचं, जेणेकरून मग ते लवकर जे असते ना प्रोसेस व्हायला लागते. आता मी हे डब्यातून काढून घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ना आता मी तिथे थोडं पसरवून ठेवलं, कारण ते अजूनही थोडं ओलं होतं. आणि त्यानंतर मी पियाला जे आहे ते स्कूलला सोडून आली. आणि मी जरा लवकरच होतं ना आज स्वयंपाकाला सुरुवात केली होती घरी आल्यावर, कारण मला आज शेवगाच्या शेंगा बनवायच्या होत्या. तर म्हटलं यांना उकड, म्हणजे मी आधी त्यांना उकड काढून घेत असते मस्त थोडी फोडणी वगैरे देऊन. तर म्हटलं हे करून ठेवूया एवढं काम, आणि अजून थोडं किचनचं पण मला आवरून घ्यायचं होतं. म्हणून म्हटलं हे झालेलं असलं ना की आणि मसाला भाजून ठेवलेला असला की मग काय होतं की फटक्यात त्याला बारीक करायचा, मसाला परतायचा आणि लगेच भाजी बनवली की चपात्या होऊन जातात आणि जेवण तयार होऊन जातं. आता जोवर हे सगळं चाललं आहे ना माझं, तोवर मला 1-2 कामं पण आहेत, जी जसं मी तुम्हाला सांगितलं किचनमधली मला जरा आवराआवर करून घ्यायची आहे. आणि जसं मी तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला म्हणले होती की मला जरा जे आहे ते बरं वाटत नाही आहे. तर कालचा पूर्ण दिवस मी काही शूट वगैरे केलेलं नव्हतं. हा जो व्हिडिओ तुम्ही आय थिंक शनिवारी बघणार, आणि हा मी गुरुवारच्या दिवशी जो आहे तो शूट केलेला आहे. म्हणजे गुरुवारचं जे काही मी आता इथे तुम्हाला दाखवते हे तुम्ही शनिवारच्या दिवशी बघत आहात. कारण एक दिवसा आधीचं पण ना लगेच दुसऱ्या दिवशी दाखवता येत नाही, त्यामुळे 2 दिवसाचा तरी गॅप होतच असतो. कारण बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते की तू कुठल्या दिवशीचं जे आहे ना म्हणजे वार वगैरे सांगत जा की कुठला वार आहे असं म्हणून. शनिवार रविवार असलं की समजून जातं की ओके शनिवार रविवार आहे, पण बाकीच्या दिवसांचं थोडं कन्फ्युजन होतं. सो हा आजचा दिवस जो आहे तो गुरुवारचा आहे. आणि आता जे आहे मी इथे मस्त या शेंगांना फोडणी देऊन देते आणि कुकर लावून देते. तसे ह्या शेंगा अशा फोडणीला देऊन पण जे असतात ना गार झाल्यावर खायला आवडतात, किंवा लहान मुलांना याचं सूप पण जे आहे ते आपण देऊन घेऊ शकतो. पण आमच्या घरी भाजी सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे सूप वगैरे खाण्याची काही गरज पडत नाही. आता कुकर लावलेला आहे मी, आणि थोडं तेल आहे, परत रवा वगैरे मागवला होता. हे सगळं मला डब्यांमध्ये भरून घ्यायचं होतं, कारण मी हे परवाच्या दिवशी आय थिंक मागवलेलं होतं. आणि आज भरू उद्या भरू असं करता करता एक दिवस जे आहेत ना ते पुढे लोटले जातात आणि कामं ही पेंडिंगच असतात. आणि
खाण्याच्या तेलामधले कुठले कुठले प्रकार यूज करतात आणि किती टाईपचे तेल तुम्ही यूज करतात मला नक्की कमेंटमधून सांगा. मी ना राईचं तेल जे असतं ते जसं खिचडी बनवण्यासाठी किंवा सुकी भाजी वगैरे बनवायची त्यासाठी यूज करते. मी आधी वापरायची नाही राईचं तेल, पण 1-2 वेळा असंच जस्ट ट्राय करण्यासाठी आणलं आणि नंतर आपण म्हणतो ना की आपण त्याच्या प्रेमातच पडलो, तशी गोष्ट झाली. खूप छान भाज्या येतात. खिचडी तर एक नंबर येते त्या भाजीमध्ये जर तेलामध्ये जर बनवली तर. तुम्ही ट्राय केलं नसेल तर करून बघा. जास्त करून यूपीचे लोक जे असतात ना ते राईचं तेल यूज करतात. सो त्याच्यात फोडणी देताना थोडा तुम्हाला त्याचा असा वास येऊ शकतो, पण भाजी खूप चवदार लागते. आणि नॉर्मल जे रिफाईंड तेल असतं मी ते यूज करत असते. पण मी ना आता ह्यावेळेस शेंगदाण्याचं पण तेल घेऊन आलेले आहे. यासाठी बघा काय होतं की आपण सगळ्या प्रकारचे तेल तर आपल्याकडून अवॉइड होणारच नाही, आपण कमी करू शकतो, पण ते अवॉइड करणं खूपच लांबची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठला तरी एकच ब्रँड घेऊन चालणं, कारण आपण कितीही म्हणलं की खूप चांगला ब्रँड आहे आणि खूप म्हणजे कोल्ड प्रेस देतं आहे, वूड प्रेस देतं आहे, पण तरीही आपल्याला माहीत नसते की काय कसं आहे. रिफाईंड म्हणल्यावर पण खूप त्याच्यामध्ये प्रकार असतात. त्यामुळे मी ट्राय करते की ब्रँड मी नेहमी स्विच करत राहते. आणि त्यातल्या त्यात काय होतं की जसं मी राईचं तेलही यूज करते, मी रिफाईंडचं सोयाबीनचं यूज करते, कधी कधी मी सनफ्लावरचं आणत असते, नाहीतर मग आता मी शेंगदाण्याचं घेऊन आली, कारण शेंगदाण्याच्या तेलामध्ये पोहे पण खूप छान लागतं. किंवा आपण चपात्यांना जे तेल लावत असतो तेव्हा पण शेंगदाण्याचं तेल लावून जर आपण चपाती बनवली तर ती पण खूप छान लागत असते. म्हणजे असं थोडा फ्लेवर पण चेंज होऊन जातो आणि जे आहे आपल्याला एकाच याच्यावर आपण डिपेंड नाही राहत. आणि वेगवेगळे तेल यूज केल्यानंतर आपल्याला स्वाद पण चेंज व्हायला मिळतो. आणि जर एखादं भेसळयुक्त तेल असेल तर त्यापासूनही आपण तेवढं यूज केल्यानंतर दुसरं स्विच करतोय म्हणल्यावर त्यापासूनही आपण वाचून जात असतो. आणि आपल्याला कुकिंग करताना हे रिअलाईज होतंच की कुठलं तेल चांगलं आहे, कुठला ब्रँड चांगला आहे. मग आपण तो जो आहे आपण एक पकडून जो आहे तो चालून घेऊ शकतो. चला आता तेलवर खूप जे आहे ते भाष्य झालेलं आहे, पण तुम्ही राईचं तेल यूज करत नसाल ना तर अर्धा किलोचं का पाऊच असेल ना एकदा आणून नक्की ट्राय करा. काही भाज्या अगदी अप्रतिम बनतात त्यामध्ये. आणि आता इथे मी डाळीचं पीठ पण मागवलेलं होतं. जनरली हे मी मम्मीकडूनच घेऊन येत असते, पण यावेळेस काही आणणं झालं नाही, त्यामुळे मी ह्यावेळी फॉर्च्यूनचं मागवलेलं होतं आणि मस्त असं बरणीमध्ये भरून झालेलं आहे. आणि एवढं काम तर माझं आता कंप्लीट झालेलं आहे. करत असताना बाहेर मस्त पाऊस चाललेला होता, म्हणजे खूप जोरात नाही आहे, अगदी बारीक बारीक आहे, पण छान वाटतं असतं असं, म्हणजे की आपण स्वयंपाक करतोय आणि बाहेर मस्त असं पाऊस चाललेला आहे. बघा माझी भाजी पण इथे बनवून तयार झालेली आहे आणि चपात्या पण झालेल्या आहेत. आता फक्त जेवायचं काम आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी आज असं डिसाईड केलं, म्हणजे मला बऱ्याच वेळा शॉर्ट व्हिडिओला खूप कमेंट येते की होम टूर दे, होम टूर दे, म्हणून मी आता जरा मनावर घेतलं आहे. म्हटलं चला होम टूर देऊया आणि त्या हिशोबाने का होईना हे थोडंसं आवराआवर मला करून घ्यायची आहे. आणि म्हणजे होम टूर मी ट्राय करते की काही होऊन जाऊ, ह्या महिन्यामध्ये मला काहीही करून होम टूर द्यायचाच आहे. भरपूर चेंजेस झालेले आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत असतं रेग्युलर व्हिडिओमध्ये, पण पूर्ण घर बघणं डायरेक्ट ती एक वेगळी मजा असते. आणि इथलं पण मला जरा आवरून घ्यायचं होतं आणि मी आता घेतलंच आहे मनावर की ह्या आठवड्यामध्ये काहीही करून 2-4 तरी झाडं आणायचीच आहे. त्यासाठी पण इथली जरा माती वगैरे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आज लकीली जेवण पण आमचं जे आहे म्हणजे वेळेवर झालेलं होतं. 12:30 वाजेपर्यंत माझं किचन पण मी क्लीन करून मोकळी होती, म्हणून मनावर घेतलं, म्हटलं हे पण सगळं आवरूया आणि बाकीचं जे तिकडचं आहे ते पण सगळं आवरूया. आणि पिया जेवण झाल्या ना तिच्या मैत्रिणीकडे खेळायला गेली आहे. सो मला माहिती आहे की ती ॲटलिस्ट 1 तास तरी आता घरी येणार नाही आहे, म्हणून मी काही अशा गोष्टी करणार आहे आता की आल्यानंतर जे व्हायचं ते होऊ देत, पण मला हे सगळं करायचंच आहे. पण त्याच्या आधी मी इथलं सगळं आवरून घेतलं. जी काही माती कामाची नसेल, कारण अशा बऱ्याच कुंड्या होत्या ज्या काही म्हणजे त्याच्यातली माती मला टाकून द्यायची होती, असं सगळं मी सॉर्टेड केलं अर्धा तास. आणि नंतर मी आता इथे शिफ्ट झालेली आहे. इथे सगळं ना पियाने असा सामान भरून ठेवलं आहे ना, म्हणजे पावसाने बऱ्याच वेळा हे खालचा एरिया ओलासुद्धा झालेला आहे, पण ती सगळं इथेच सगळं करून ठेवत होती. तुम्हाला काही गोष्टी मी जरा जवळ आणून पण दाखवेल. पण मी ह्यासाठी हे सगळं आवरत नव्हती बघा, की म्हणजे मला काही टाकून द्यायचं आहे. मी भंगार काढलं घरातलं सगळं की मग त्यातलं ती 2-4 वस्तू घेऊन जाते आणि मला खेळायला कामातील, खेळते पण ती. आणि ह्या जे पण आता व्हॅकेशन होतं त्यामध्ये ती बरीच खेळली पण आता काही दिवसांपासून काही खेळत नव्हती. आणि आता जर स्कूल सुरू झाली, कारण तिची आता येणाऱ्या सोमवारपासून स्कूल सुरू होणार आहे, त्यामुळे तिला काही आता टाईम मिळणार नाही खेळायला. आणि किती दिवस आहे आपण असं तिच्या खेळणी ज्या आहेत त्या अशा पडू द्यायच्या. महत्त्वाच्या म्हणजे इथे खेळणींपेक्षा ना इतका चुरा म्हणा, इतक्या गोष्टी तिने अशा भरून ठेवल्या ना ज्या काहीच कामाच्या नाही आहे. आणि हे सगळं असंच पडून होतं अगदी महिनाभर. आणि मी हे सगळं म्हणजे असं म्हणतो ना आपण की बघून पण न बघितल्यासारखं मी असं करत होती की बाई तुला खेळायचं आहे ना तू खेळ, पण आज मी मनावर घेतलं
म्हटलं आज मला हे सगळं आवरायचंच आहे, हे सगळं क्लीन करून टाकायचं आहे मला. आणि हो, तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगते, तर आमची ही जी बाल्कनी आहे ना, म्हणजे किचनची खिडकी बघा, काल परवा पण मी क्लीन करून दाखवलं होतं. तर ती असं म्हणजे जवळ लागूनच आहे. त्यामुळे आम्ही जे गॅसचे सिलेंडर आहेत ना, तर ते ह्या अशा बाल्कनीमध्ये इथे ठेवले. त्याच्यावर ना मी असं प्लायवूड ठेवून असं बेडशीट टाकून सगळं झाकून ठेवते. व्यवस्थित ते क्लीन करून ठेवलेलं असलं ना, तर असं वाटतं जसं की इथे टेबलच ठेवलेलं आहे. पण एवढा भंगार आणि एवढा पसारा होता, त्यामुळे ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं. पण मी ना जवळजवळ 1 तास इथे माझा टाईम जो आहे तो घालवला. आणि ही जी पिशवी तुम्ही बघताय ना, एवढी पिशवी भरून मी पियाचं सामान फेकणार आहे. आणि मी ठरवलं आहे की तिला मी ह्या पिशवीला हात पण लावू देणार नाही. डायरेक्ट अशी जी आहे ती उद्या कचऱ्याच्या म्हणजे कचऱ्यामध्ये ही जाणार आहे. कारण तिच्या जर हाती ही पिशवी लागली ना, याच्यामधून अर्धा सामान ती परत रडून रडून बाहेर काढेल. आणि ती घरी आल्यावर जो वेळ जाणार आहे ना, म्हणजे एवढा आमच्या घरामध्ये आरडाओरड होईल ना, ती तर वेगळीच. चला असो, मी त्या गोष्टीसाठी तयार झालेली आहे. जे होईल ते होईल, पण घर मात्र क्लीन झाले, त्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे. तर सकाळी मी जी कंपोस्टची बरणी खाली केली होती ना बघा, तर ती मी गाळून घेतलं होतं. आणि त्यामध्ये जे डिकंपोज झालेलं नव्हतं ना, तर आणि आता नवीन बनवायला ठेवलं ना मी, त्यामध्येच ते टाकून दिलं होतं. अजून प्रोसेस फास्ट होऊन जाते, जे आपण नेक्स्ट कंपोस्ट बनवायला टाकलं ते. आणि आता मी ते असं कागदावर पसरवून ठेवलं होतं, कारण ते जास्त ओलं होतं. म्हटलं सुकेल थोडं, आणि बऱ्यापैकी आता सुकलंय. म्हटलं चला मग आता इकडे तिकडे डब्यांमध्ये भरून ठेवण्यापेक्षा, असंही खूप भरपूर दिवसापासून मी झाडांना कंपोस्ट काही टाकलेलंच नव्हतं. तर म्हटलं आता हे देऊन टाकूया आणि सगळंच संपवून टाकूया. तर कंपोस्ट देण्याआधी ना थोडी माती जी असते झाडांची थोडी अशी उकरून घ्यायची, आणि मग त्याला कंपोस्ट जे आहे ते टाकून द्यायचं. खूप अगदी असं झाडाच्या जवळ नाही टाकायचं. मला हे व्हिडिओमध्ये दाखवता काही जमत नव्हतं, त्यामुळे मी जसं शक्य आहे एका हातामध्ये मोबाईल पकडून माझं काम चाललेलं आहे. पण ट्राय करा की झाडाचं म्हणजे जशी कुंडीची शेप असतो ना, तसं तिथे टाकलं गेलं पाहिजे. आणि नंतर तीच माती जी आहे थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची झाडांमधली. आणि पाणी जे आहे, तुम्ही जर झाड थोडंसं ओलसर असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी देऊ शकतात. नाहीतर मग खूपच कोरडं असेल तर लगेच पाणी दिलं तरीही चालतं. सो अशा पद्धतीने इतकं तुम्ही सोप्या पद्धतीने घरी कंपोस्ट करून जे आहे ते तुम्ही झाडांना देऊ शकतात. आणि याचे फायदे मला काही अजून जास्त सांगायची गरज नाही आहे. अगदी तुम्ही सगळ्या झाडांना घालू शकतात. मोठी कुंडी असली ना, तर तुम्ही 3-4 मूठपर्यंत जे आहे ते कंपोस्ट घालायचं. जशी जशी कुंडी छोटी होत जाते तसं कमी घालायचं कंपोस्ट. आणि म्हणजे महिन्यातून जरी तुम्ही एका कुंडीमध्ये 2-2 मूठ कंपोस्ट टाकलं ना तरीही चालतं. आणि फक्त कंपोस्टवर होत नाही, हे जस्ट आपण एक ॲडिशन म्हणून आपण टाकू शकतो. अजून बऱ्याच गोष्टी असतात आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते शेअर करत असते. पण आज माझं हे कंपोस्टिंगचं काम जे होतं ते करून झालेलं आहे. आज काही खिचडीचा प्लॅन आमचा नव्हताच, पण अचानकच असं पियाच्या पप्पांचं म्हणणं आलं की तू मला सगळंच कापून दे आणि मग मी जे आहे मस्त फोडणी देतो खिचडीला. म्हटलं नेकी आणि पूछपूछ, आणि मी कापायला सुरुवात केलीच. तेवढ्यात माझं लक्षात आलं की अरे यांचा कॉल सुरू झालेला आहे, आता काही हे येणार नाही, जे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. बरंच झालं आपण खिचडी करतो, नाही तर खूप मोठं भाजी करा, चपाती करा, त्यामध्ये पडलो असतो. आणि असंही आज म्हणजे सकाळची भाजी खूप छान झाली होती, त्यामुळे जेवण खूप छान झालेलं होतं. म्हणून काही एवढी भूक पण नसते रात्रीला. मग बरं असतं, खिचडी आपली लवकर पण होऊन जाते. पण आज आयती खायला मिळाली असती मला, ती काही मिळणार नाही. मला स्वतःच्या हातानेच बनवावी लागते. चला काही हरकत नाही. मी आता इथे खिचडी बनवते. रेसिपी काय एवढी विशेष नाही, आपलं तेच कांदा बटाटा टमाटा टाकून सगळी मस्त खिचडी बनवायची फोडणीची. कधीतरी काहीतरी स्पेशल असलं की मग तुमच्यासोबत शेअर करायलाही छान वाटतं. चला असो, आता मी इथे खिचडी बनवते आणि माझा व्हिडिओसुद्धा इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला व्हिडिओ आणि माझ्या गार्डनिंगच्या थोड्याफार टिप्स मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.